श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आज आहे श्रावण महिन्यातील अष्टमी. तर याच तिथीला दुर्गाष्टमी सुद्धा म्हटले जाते. तसेच बघा, या दुर्गाष्टमीच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही प्रभावी सेवा आणि उपाय करायचे असतात. त्याचबरोबर बघा, आपल्या घरातील माता लक्ष्मी तसेच अन्नपूर्णा आणि आपल्या कुलदेवतेच्या सुद्धा सेवा करण्याला खूप महत्त्व आहे. तर बघा, या दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या घरातील कुलदेवता असेल किंवा माता लक्ष्मी असेल, अन्नपूर्णा असेल, यांच्या आपण जर सेवा केल्या तर माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये अखंड कृपा राहते. माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये अखंड वास राहतो आणि त्याचबरोबर आपल्या घरातील दरिद्रता, तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्यासुद्धा दूर होतात. तर आजच्या दुर्गाष्टमी दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर बघा, मंगळवार हा आपल्या कुलदेवतेचा वार असतो. या दिवशी आपण आपल्या कुलदेवतेच्या सेवा करतच असतो. मात्र बघा, या दुर्गाष्टमी तिथीला माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करण्याचे अत्यंत महत्त्व आहे. आणि त्याचबरोबर आपण कुलदेवतेची सेवा केली, माता अन्नपूर्णेची सेवा केली किंवा माता लक्ष्मीची सुद्धा सेवा केली तरी आपल्या घरावर माता लक्ष्मीचा आणि आपल्या कुलदेवतेचा अखंड वास राहतो आणि आपल्या घरात अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद राहतो आणि आपल्याला कधीही अन्नधान्य यांची कधीही कमतरता भासत नाही. म्हणूनच बघा, या दुर्गाष्टमीच्या दिवशी अनेक सेवा आणि उपाय करण्याला खूप महत्त्व आहे. तर बघा, आज दुर्गाष्टमी तिथी आहे. तर या दुर्गाष्टमी तिथीला आपल्याला आपल्या घरामध्ये काही सेवा आणि उपाय करायचे असतात. तर बघा, माता लक्ष्मीची आपल्या घरामध्ये अखंड कृपा राहावी, तिचा कायम आपल्या घरावर आशीर्वाद राहावा, तिचे वास्तव्य आपल्या घरामध्ये निरंतर राहावे, यासाठी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. तर बघा, आज आहे दुर्गाष्टमी तिथी. तर या दुर्गाष्टमी तिथीच्या दिवशी आपल्याला दिवसभर सेवा करायच्या आहेत. जर तुम्हाला दिवसभर काही सेवा करणे शक्य नाही जमले तर तुम्ही दिवे लागणीला तर अवश्य या सेवा करायच्या आहेत. कारण बघा, दिवे लागण्याची वेळ ही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते. आणि या काळात जर आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही सेवा आणि उपाय केले तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि तिचा वास आपल्या घरामध्ये अखंड राहतो. तर बघा, या दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला आपल्या घराची संपूर्ण स्वच्छता करायची असते. कारण बघा, माता लक्ष्मीला स्वच्छता अगदी प्रिय आहे आणि ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा वास असतो असे सुद्धा म्हटले जाते. तसेच बघा, देवपूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरातील माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल किंवा तुमच्या कुलदेवतेची मूर्ती असेल तर यांना आपल्याला अभिषेक घालायचा आहे. आणि आपल्या कुलदेवतेचे टाक असतील त्यांनासुद्धा आपल्याला अभिषेक घालायचा आहे, त्यांना पंचामृताने स्नान घालायचे आहे, त्यांचा आपल्याला जप करायचा आहे, कुलदेवतेचा मंत्र म्हणायचा आहे. आणि जर तुम्हाला तो कुलदेवतेचा मंत्र येत नसेल तर ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता. त्याचबरोबर बघा, माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे. तसेच बघा, माता लक्ष्मीची सर्वात प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा म्हणजे श्रीयंत्राची सेवा. जर तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र असेल तर या दिवशी आपल्याला श्रीसूक्त म्हणून श्रीयंत्रावर अभिषेक करायचा आहे आणि श्रीयंत्राची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. श्रीयंत्राची पूजा केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते. कारण बघा, श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन आहे आणि आपल्या आसनाला सोडून माता लक्ष्मी कुठेही जात नाही. माता लक्ष्मीला जर आपल्याला प्रसन्न करून घ्यायचे असेल, माता लक्ष्मीचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहावा, माता लक्ष्मीचा अखंड वास्तव्य आपल्या घरामध्ये राहावे, यासाठी आपल्याला माता लक्ष्मीच्या या आवडत्या सेवा आपल्या घरामध्ये व्हायलाच हवेत. त्याचबरोबर बघा, आपल्याला जर सकाळी खूप गडबड असेल, तुमच्या मागे जर लहान मुले असतील किंवा शाळेत जात असतील किंवा तुमचे ऑफिस असेल, तुम्हाला जर कामे करावी लागत असतील, अशा प्रकारे जर तुम्हाला समस्या असतील आणि जर तुम्हाला या सेवा करणे शक्य होत नसेल तर तुम्ही निवांत संध्याकाळी या सेवा करू शकता. तर बघा, संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येण्याची वेळ असते. म्हणून संध्याकाळी आपले संपूर्ण घर स्वच्छ करायचे आहे. त्यानंतर बघा, संध्याकाळी आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे. कारण बघा, हळदीचे लेपन केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित होते, घराकडे आकर्षित होते असे म्हटले जाते. आणि त्याचबरोबर बघा, उंबरठ्याच्या बाहेर किंवा आपल्या घराच्या समोर आपल्याला माता लक्ष्मीच्या आगमनासाठी, तिच्या स्वागतासाठी आपल्याला रांगोळी काढायची आहे. त्या रांगोळीमध्ये आपल्याला शुभचिन्हे काढायचे आहे, स्वास्तिक, ओम असेल किंवा आपल्याला माता लक्ष्मीची पावलेट काढायची आहेत. अशा प्रकारे आपल्याला माता लक्ष्मीचे स्वागत करायचे आहे. त्यानंतर बघा, माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला उंबरठ्याबाहेर माता लक्ष्मीसाठी एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा आपल्याला गाईच्या शुद्ध तुपाचा लावायचा आहे. आणि त्याचबरोबर बघा, आपल्याला तुळशीमध्ये सुद्धा दिवा लावायचा आहे. तुळशी दररोज दिवा लावल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते असे म्हणतात.
आणि त्याचबरोबर बघा आपल्याला उंबरठ्यावर माता लक्ष्मीच्या आगमनासाठी हा दिवा लावायचा आहे। असा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी दिवा लावला जातो असे म्हटले जाते। आणि त्याचबरोबर बघा दिवे लागणीला आपल्याला हा सर्व उपाय करून आपल्याला देवघरासमोर बसून माता लक्ष्मीसमोर आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकमची सेवा करायची आहे। तर बघा महालक्ष्मी अष्टकम ही सेवा अत्यंत प्रभावशाली सेवा आहे। या सेवेने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। त्याचबरोबर बघा आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात किंवा तुमच्या पैशाबाबतीतील सर्व समस्या दूर होतात। कर्ज असेल किंवा अनेक काही संकटे असतील, पैशाबाबतीतील काही समस्या असतील, नोकरीविषयी समस्या असतील, अनेक काही तुमचा व्यापार उद्योगधंदा काही व्यवस्थित चालत नसेल किंवा तुमची पतीची प्रगती होत नसेल, या सर्व समस्यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहेत। तर बघा महालक्ष्मी अष्टकमची ही सेवा आपल्याला करायची आहे आणि महालक्ष्मी अष्टकम आपल्याला 16 वेळा वाचायची आहे। तर बघा अशा प्रकारे ही महालक्ष्मी अष्टकमची सेवा केल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीसाठी तांदळाची खीर बनवायची आहे आणि ती नैवेद्य म्हणून अर्पण करायची आहे। तर बघा अशा प्रकारे आपल्याला या श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या सेवा करायच्या आहेत। या जर तुम्ही सेवा दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये केल्या तर माता लक्ष्मी प्रसन्न तर होतेच, त्याचबरोबर माता लक्ष्मीचा अखंड वास आपल्या घरामध्ये राहतो आणि तिचा कृपाशीर्वादही आपल्या घरामध्ये राहतो। तर बघा अशा प्रकारे या दुर्गाष्टमीच्या दिवशी करणाऱ्या सेवा आपल्या घरामध्ये नक्कीच कराव्यात। आपल्या घरामध्ये या सेवा झाल्याने माता लक्ष्मीचा आपल्यावर कृपाशीर्वाद राहतो आणि माता लक्ष्मी आपल्यावर अखंड तिची कृपा ठेवते आणि आपल्या घरामधील सर्व समस्या दूर होतात। तर बघा अशा प्रकारे या श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या सेवा कशा कराव्यात आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणते सेवा आणि उपाय करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।